भौतिक आनंद उपभोगण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. जसं की ख्रिश्चन धर्मग्रंथ बायबलमध्ये खूप छान उदाहरण येतं. त्या उदाहरणाला म्हटलं जातं, येशू ख्रिस्तांनी सांगितलं, द सन ऑफ अ प्रॉडिगल, द स्टोरी ऑफ अ प्रॉडिगल सन, की एका खूप मोठ्या व्यापाऱ्याचा मुलगा आपल्या वडिलांवर नाराज होऊन घर सोडायचा निश्चय करतो आणि वडिलांचं आणि त्याचं बिलकुल पटत नसतं. तर तो घर सोडून जातो आणि वडिलांना तर मुलगा घरातून गेल्यामुळे ते दुःख होत राहतं आणि ते विचार करतात, की त्याचं भांडण माझ्यासोबत आहे, माझ्याशी त्याला बोलायचं नाहीये. ठीक आहे. परंतु मला त्याची काळजी घेणं आवश्यक आहे, की त्याला खाण्यासाठी, राहण्यासाठी व्यवस्थित ठिकाण, जागा मिळत आहे का? उपाशी तर राहत नाहीये ना तो. म्हणून वडील काय करतात, की आपल्या काही अधिकाऱ्यांना, आपल्या काही सेवकांना त्या मुलाच्या मागावर पाठवतात. जस्ट हे पाहण्यासाठी, की जिथे कुठे तो मुलगा राहत आहे, त्या ठिकाणी त्याला खाण्याची तरी व्यवस्था आहे ना 2 वेळच्या. त्या ठिकाणी त्याला व्यवस्थित राहण्याची तरी व्यवस्था होत आहे ना. आणि त्याला जर काही लागत असेल, कोणती गोष्ट जर आवश्यक असेल आणि त्याच्याजवळ नसेल, तर कृपया त्याला ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या तुम्ही द्या आणि हे निश्चित करा, की त्याची आबाळ होऊ नये, त्याला राहण्याचा त्रास होऊ नये. अशा प्रकारे तर ह्या कथेचं महत्त्व असं, की आपण पण भगवंतांपासून विमुख झालेले त्यांचेच घर सोडून गेलेल्या लेकरांप्रमाणे आहोत, की जे आपल्याला वडिलांबरोबर राहण्याची इच्छा नाही आणि स्वतःला मनमानी कारोबार करून भौतिक सुख अनुभवायचं स्वतंत्रपणे इच्छा आहे. तर भगवंत काय करतात, की आत्ताच्या सांगितलेल्या कथेमध्ये ज्याप्रमाणे तो मोठा व्यापारी आपल्या काही अधिकाऱ्यांना, सेवकांना त्या मुलाच्या मागावर पाठवतो. त्याला काय कमी, जास्त काय नको, हवं ते पाहण्यासाठी, जेणेकरून त्या मुलाची आबाळ होऊ नये. त्याचप्रमाणे आपण जरी भगवंतांपासून विमुख होऊन या भौतिक जगतामध्ये आलो, तरी भगवंत आपल्याला एकटं सोडत नाहीत. जे वेगवेगळे त्यांचे नेमून दिलेले अधिकारी आहेत, देवी-देवता इत्यादी, यांच्याद्वारे ही काळजी घेतात, की आपल्याला काय हवं, नको ते पाहण्यासाठी, जेणेकरून आपली पण ह्या भौतिक जगामध्ये आबाळ होऊ नये. त्याचमुळे आपण पाहतो, की जसं की इंद्र हे पावसाची काळजी घेतात, की आवश्यक तितका पाऊस झाला पाहिजे, जेणेकरून लोकं धनधान्य उगवावं आणि उपाशी राहू नयेत. त्याचप्रमाणे सूर्य व्यवस्थितपणे उष्णता देण्याची काळजी घेतो. आपल्याला जरी उन्हाळ्यामध्ये सूर्याची उष्णता नको अशी वाटत असेल, तरी एक गोष्ट जाणायला पाहिजे, की पृथ्वी आपल्याला हे जाणून आश्चर्य होईल, की सूर्यापासून अशा अंतरावर ऑर्बिटमध्ये फिरते, की आपल्याला जेवढी पाहिजे तेवढीच उष्णता प्राप्त व्हावी. थोडी जरी सूर्याच्या जवळ गेली, तर सूर्याच्या उष्णतेच्या प्रभावाने पूर्ण सृष्टी नष्ट होईल आणि थोडी जरी त्या ऑर्बिटपासून लांब गेली, तरी ती पाहिजे तेवढी उष्णता न मिळाल्याने थंडीने पूर्ण गारठून जाऊ आपण. तर भगवंतांनी पूर्ण या सर्व देवी-देवतांद्वारे उपाययोजना केली, जेणेकरून आपल्याला जीवनात आवश्यक असणाऱ्या गरजा पूर्ण व्हाव्यात. म्हणजे आपण जरी आपल्या वडिलांपासून विमुख होऊन इथे भरकटत आलो असलो, तरी भगवंत आपल्याला विसरत नाहीत आणि आपल्याला काय हवं, काय नको त्याची काळजी घेतात. आणि खरी खरी बुद्धिमत्ता याच्यात आहे, की आपल्याला या भौतिक जगतातल्या ज्या जिम्मेदाऱ्या आहेत त्या पूर्ण करणे, परंतु अंततः जे आपलं परम कर्तव्य आहे, की आपण विमुख झालेल्या वडिलांपासून त्यांच्याकडे पुन्हा कृतज्ञ भावनेने त्यांच्याशी जोडल्या जाणे, हे एका मुलाचं कर्तव्य आहे. त्याचप्रमाणे ज्या काही जिम्मेदाऱ्या आहेत त्या पार पाडताना भगवत भक्तीमध्ये आपले जे कर्तव्य आहेत ते पार पाडण्याचं आणि या जीवनाच्या शेवटी भगवत धामात जाण्यासाठी स्वतःला तयार करणं प्रत्येक जीवाचं हे सगळ्यात महत्त्वाचं कर्तव्य आहे. आणि बाकीचे कर्तव्य जे आहेत ह्या जगातले ते ह्या श्रेष्ठ कर्तव्याच्या पुढे सेकंडरी, टर्शरी आहेत, दुय्यम आहेत. कुणाला काही प्रश्न आहे का प्रभुजीच, माताजीच? आत्ता सांगितलेल्या उदाहरणावर द स्टोरी ऑफ अ प्रॉडिगल सन. हरे कृष्ण. पटत आहे का आपल्याला हे? होय, पटतंय प्रभूजी. है ना? हो की प्रभू. की प्रत्येक आयुष्यामध्ये निश्चित आपले आई-वडील आहेत आणि त्यांची काळजी आपण घेतली पाहिजे. परंतु सर्वात जे ओरिजिनल म्हणजे सर्व आपल्या आई-वडिलांचे, त्यांच्या आई-वडिलांचे, त्यांच्या आई-वडिलांचे सर्व जीवांचे जे वडील आहेत ते भगवंत स्वतः आहेत आणि भगवंत स्वतः भगवद्गीतेत पण सांगतात. आपण एकदा तो श्लोक पाहू.
भगवद्गीतेमध्ये 14व्या अध्यायामध्ये श्लोक येतो ज्याच्यात कृष्ण स्वतः सांगतात. कृपया श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. सर्व योनिषु कौंतेय सर्व योनिषु कौन्तेय कौन्तेय मूर्तयः सम्भवन्ति यः मूर्तयः मूर्तयः सम्भवन्ति यः सम्भवन्ति यः तासां ब्रह्म महद् योनिर् तासां ब्रह्म महद्योनिः अहं बीजः प्रदः पिता. अहं बीजप्रदः बीजप्रदः पिता. तर याच्यामध्ये भगवंत सांगतात की हे अर्जुना, मी सर्व दॅट ऑल स्पेसीज ऑफ लाईफ म्हणजे सर्व जीवमात्रांच्या ज्या वेगवेगळ्या स्पेसीजला आपण मराठीमध्ये काय म्हणतो की जे वेगवेगळ्या प्रकार आहेत प्राणीमात्रांचे, त्या सर्व प्राणीमात्रांचा मी आय एम द सीड गिविंग फादर, की मी बीज प्रदा पिता. भगवंत स्वतः सर्व प्राणीमात्रांचे हे शाश्वत वडील आहेत भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे. त्याच्यामुळे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे की हे लक्षात ठेवणं की आपण भरकटलेलं मूल आहोत, एका दुसऱ्या देशात आलेलो की आपल्याला स्वतंत्र उपभोग घेण्यासाठी, भौतिक उपभोग करण्यासाठी, आणि आपले जे शाश्वत वडील आहेत त्यांना विसरून आपण इथे आलेलो आहोत. त्याच्यामुळे कर्तव्य आहे की किमान तो संबंध पुनर्स्थापित करणे वडिलांसोबत, आणि ह्या आयुष्याच्या शेवटी भगवत धामात जाण्यासाठी स्वतःला तयार करणे. पुढे जाऊ आपण श्लोक क्रमांक 32. व्रीडोत्तरष्ठोधर एव लोभो व्रीडोत्तरोष्टो लोभो धर्मस्तनो धर्मपथोऽस्य पृष्ठम् धर्मस्तनो धर्मपथोऽस्य पृष्ठम् पृष्ठम् कस्तस्य मेध्रं वृषणौ च मित्रौ कस्य मेद्रभूषणौ च मित्रौ कुक्षि समुद्रागिरयोस्ति सङ्गः कृषि गिरयो संग. कुणाला वाचायचंय का? प्रभुजीच, माताजीच, हरे कृष्ण. प्रभुजींपैकी कुणाला वाचायचंय का? एक प्रभुजी, एक माताजी. ठीक आहे. बाकीचं कोणी? नवनाथ प्रभुजी, तुम्हाला वाचायचंय का? वाचू का प्रभुजी? हा, हरे कृष्ण. अनुवाद वाचायचा? हा, अनुवाद आणि तात्पर्य. नम्रता हा विराट रूपाच्या ओठांचा वरचा भाग आहे. लोभ ही हनुवटी आहे. धर्म हे स्तन आहे. अधर्म ही त्याची पाठ आहे. या भौतिक जगातील सर्व जीवांना जन्म देणारे ब्रह्मदेव हे विराट पुरुषाच्या जननेंद्रियांच्या स्थानी आहेत. तर मित्र वरून हे दोघे त्यांचे अंडकोश आहेत. समुद्र हा कटिप्रदेश आहे आणि पर्वत हे त्यांचे अस्थिसमूह आहे. तात्पर्य श्रील प्रभुपाद श्रील प्रभुपाद की जय. अल्पबुद्धी चिंतकांना वाटते त्याप्रमाणे भगवंत निराकार नाहीत. उलट पक्षी वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे ते परमपुरुष आहेत. परंतु त्यांचे व्यक्तित्व हे आपल्या कल्पनेपेक्षा वेगळे आहे. या ठिकाणी म्हटले आहे की ब्रह्मदेव हे विराट पुरुषांच्या जननेंद्रियांच्या तर मित्र वरून हे अंडकोशाच्या स्थानी आहेत. याचाच अर्थ आहे की व्यक्ती म्हणून ते सर्व अवयवाने पूर्ण असून त्यांचे अवयव भिन्न प्रकारचे व भिन्न शक्तीने युक्त आहेत. म्हणून भगवंतांना जेव्हा निराकार असे संबोधण्यात येते तेव्हा जाणले पाहिजे की त्यांचे व्यक्तित्व म्हणजे आपल्या अपूर्ण तर्कास आढळणारे व्यक्तित्व नाही. तथापि पर्वत, टेकड्या, समुद्र, आकाश इत्यादी गोष्टी विराट पुरुषाचे अंश आहेत असे पाहूनही भगवंतांची पूजा होऊ शकते. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दाखवलेले विराट रूप म्हणजे नास्तिकांना आव्हानच आहे. हरे कृष्ण प्रभुजी. हरे धन्यवाद. कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभुजी. श्रील प्रभुपाद की जय. तर इथे सांगितलेलं आहे की भगवंत हे पूर्ण पुरुषोत्तम रूपामध्ये कशा प्रकारे त्यांचं शरीर हे सर्व अवयवांनी परिपूर्ण आहे. जसं की कधी काही
मायावादी व्यक्तींना वाटतं की भगवंतांचं रूप हे अस्तित्वात नाहीये, ते निराकार आहेत. पण शास्त्रात सांगितलंय की हे खरं नाहीये. त्यांचं सच्चित आनंद रूप आहे. आणि वेगवेगळ्या धर्मांचे जे ग्रंथ आहेत त्याच्यात पण सांगितलंय की अ मॅन इज मेड ॲज अ मिरर इमेज ऑफ द लॉर्ड, की एक व्यक्ती जो आहे, मनुष्य जो आहे, तो भगवंतांचा प्रतिबिंब, मिरर इमेज म्हणजे प्रतिबिंबासारखा आहे. उदाहरणार्थ, ज्यावेळेस आपण एखादा शर्ट घालतो किंवा मी हा कुर्ता घातलेला आहे, तर या कुर्त्याला पण बाह्या आहेत का? की माझे हात ह्या बाह्यांमध्ये व्यवस्थित मावण्यासाठी. या कुर्त्याची जी पण लांबी आहे, ती शरीराच्या आकाराने ती लांबी केलेली आहे. ह्या कुर्त्याचं पण जे खांदे आहेत, बाहू आहेत, तर त्यांची पण रुंदी अशाप्रमाणे केली की शरीराला ते व्यवस्थितपणे फिट व्हावं. तर हा जो शर्ट आहे, कुर्ता आहे, तो आपल्या शरीराच्या आकाराप्रमाणे बनवलेला आहे. त्याचप्रमाणे भगवंतांचं जे प्रतिबिंब आहे, कारण भगवंतांना डोकं, 2 डोळे, नाक, तोंड, कान, मान, हात, पाय इत्यादी वेगवेगळे अवयव आहेत. त्यांचेच प्रतिबिंबाप्रमाणे आपलं पण शरीर बनलेलं आहे, त्यांच्या लेकराच्या रूपामध्ये. परंतु आपल्या शरीरामध्ये आणि भगवंतांच्या शरीरामध्ये फरक हा आहे, की आपलं शरीर हे नश्वर आहे. जसं की आपण पाहतो, की आपण लहान होतो त्यावेळेस कोणताही व्यक्ती लहान असताना सुंदर दिसतो. त्याच्यानंतर मोठा-मोठा होत जातो. त्याच्यानंतर त्याच्या शरीराचे अवयव डेव्हलप होत जातात आणि तो आकर्षक राहतो. परंतु जसं वय होत जातं, त्याप्रमाणे केस पण पांढरे होतात, दातं पडायला लागतात आणि जे शरीर आहे, एका वेळेस ते असं जर्जर होऊन जातं, की आत्म्याला राहण्याच्या राहण्यासाठी पात्र ठरत नाही. योग्य जागा राहत नाही. मग त्या मनुष्याला जर तो भक्ती मार्गामध्ये प्रगती केली असेल, तर आध्यात्मिक जगतामध्ये स्थान मिळतं किंवा भौतिक मार्गाचं पालन केलं असेल, तर पुन्हा भौतिक जगतामध्ये दुसरं शरीर स्वीकारावं लागतं. परंतु भगवंतांचं शरीर अशा प्रकारे वेगळं आहे, की ते आपल्या शरीरासारख्या 6 प्रकारचे जे ट्रान्सफॉर्मेशन बदल जे आहेत, त्या 6 प्रकारच्या बदलातून भगवंतांचं शरीर जात नाही. भगवंतांचं शरीर हे कोणत्याही वेळेस सच्चित आनंदाने परिपूर्ण असतं. जसं आपण भगवंतांच्या लीलांमधून पाहू शकतो, की कृष्णाने वध केलेली सर्वात पहिलं हे कोण होतं? असुर कोण होता? कृष्णाच्या रूपामध्ये? पूतना पूतना होती. आणि त्यावेळेस कृष्णाचं वय किती होतं माताजी? ज्यावेळेस पूतना वध झाला? 3 दिवस 5 दिवस. हां. हां, म्हणजे 2-4 दिवस, काही दिवसांचं हं. बाळ होतं भगवंत कृष्ण. आणि पूतना, भागवतम सांगतं, की इतकी शक्तिशाली आसुरी होती. अ, कोणतं विशेष शब्द वापरलाय तिच्यासाठी? खेचरी. खेचरी, खेचरी, हां. की अशी विशेष प्रकारची असुरी होती, की राक्षसी होती, की ती लहान मुलांना ठार मारून त्यांचं रक्त पिण्यामध्ये खूप तिला रस होता, आवड होती. अशा प्रकारची खेचरी होती आणि तिची जी खऱ्या आसुरिक शरीराचं मोजमाप सांगितलंय, ती 12 मैल पर्यंत लांब असं तिचं शरीर होतं. पण ती आली एका सुंदर स्त्रीच्या रूपामध्ये. तिला नंद महाराजांच्या घरामध्ये प्रवेश मिळावा आणि कृष्णाला आपल्या मांडीवर घेता यावं, यामुळे ती एका सुंदर स्त्रीच्या रूपामध्ये यशोदा मातेच्या घरी आली. तर अशा शक्तिशाली असुरीला मारण्यासाठी भगवंतांनी काही खूप मोठा अकराळ-विक्राळ मोठं रूप धारण केलं नाही. छोट्याच बालकाच्या रूपात राहिले, 3-4 दिवसांच्या बालकाच्या रूपामध्ये. परंतु त्या 3-4 दिवसांच्या बालकाचं, लहान बाळाचं हात-पाय किती एकदम छोटे-छोटे असतात. परंतु त्या छोट्या रूपामध्ये पण त्यांची शक्ती तेवढीच होती. ज्यावेळेस पूतनेला भगवंतांनी पकडलं, त्यावेळेस पूतनेने पूर्ण शक्ती लावून पण त्या बाळाला दूर करण्याचा प्रयत्न केला, परंतु तिची शक्ती अपुरी राहिली. तर सांगण्याची गोष्ट अशी, की भगवंतांचं शरीर आहे ते दिव्य आहे आणि पूर्ण शक्तींनी नेहमी परिपूर्ण आहे. मग ते छोट्या 2-3 दिवसांच्या बाळाच्या रूपामध्ये असू, की 125 वर्षांचे कृष्ण जे की कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर अर्जुनासोबत उभे असलेले असू. असं सांगितलेलं आहे, की कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर ज्यावेळेस भगवंत होते, त्यावेळेस त्यांचं
त्यांना नातू पंतू खापरपंतू पण त्यांना होते, परंतु आपल्याला भगवंत ओल्ड म्हणजे वयस्कर कधी दिसत नाहीत. का? कारण त्यांचं शरीर हे चिरतरुण आहे. त्यांचं शरीर हे तुमच्या माझ्या सामान्य शरीरासारखं 6 बदलातून जात नाही. 6 वेगवेगळे बदल कोणते? की जसं आपलं शरीराचा जन्म होतो. त्याच्यानंतर ते आत्मा त्याच्यात असल्यामुळं मोठं होतं काही काळ. मोठं झाल्यानंतर काही काळ राहतं. त्याचे जे वेगवेगळे बाय प्रॉडक्ट्स म्हणजे आपल्याला लेकरं, बाळं, मुलं-मुली हे जन्म देतो आपण आणि त्यानंतर ते वृद्ध पावतं आणि त्याच्यानंतर त्याचं शेवटी विनाश किंवा मृत्यू होतो. तर हे जे 6 प्रकारचे बदल आहेत भौतिक जीवाच्या शरीरामध्ये पाहायला मिळणारे, ते भगवंतांच्या शरीरामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीत. ते लहानपणी असताना पण तेवढेच शक्तिशाली राहतात, जेवढे की भगवंत नेहमी शक्तिशाली आहेत. हा एक फरक झाला. दुसरा फरक ब्रह्मसंहितेमध्ये सांगितलेला आहे. आपण तो श्लोक पाहण्याचा प्रयत्न करू. कृपया श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. अंगानी यस्य सकलेन्द्रियवृत्तिमन्ति अंगानि यस्य सकलेन्द्रिय वृत्तिमन्ति पश्यन्ति पान्ति कलयन्ति चिरं जगन्ति पश्यन्ति पान्ति कलयन्ति चिरं जगन्ति आनन्दचिन्मय सदुज्ज्वलविग्रहस्य आनन्दचिन्मय सद उज्ज्वलविग्रहस्य गोविन्दम् आदिपुरुषं तमहं भजामि. गोविन्दम् आदिपुरुषं तम् अहं भजामि. तर ब्रह्मसंहितेच्या या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे, अंगानी यस्य सकलेंद्रिय वृत्तिमंती, की भगवंतांचं कोणतंही एक अंग हे बाकीच्या सर्व इंद्रियांचं, बाकीच्या सर्व अंगांचं कार्य करण्यासाठी सक्षम आहे. याचा अर्थ काय? की उदाहरणार्थ आपल्याला जर एखादी गोष्ट, एखादा खाद्यपदार्थ अनुभवायचा आहे, तर तो आपल्याला केवळ पाहून चालणार नाही. तो आपल्याला हातात घेऊन तोंडात टाकावा लागेल, तरच त्याची चव, त्याचा आस्वाद आपल्याला कळू शकेल. परंतु भगवंतांचं असं नाहीये. भगवंत केवळ दृष्टिक्षेप, त्यांचा दृष्टिपात टाकून पण त्या अन्नाची चव घेऊ शकतात, त्याला स्वीकार करू शकतात. त्याच प्रकारे त्यांचे बाकीचे जे इंद्रिय आहेत, दुसऱ्या इंद्रियांचे कोणत्याही कार्य करण्यासाठी सक्षम आहेत. परंतु आपले जे इंद्रिय ते त्या सच्चिदानंद शरीरासारखे नाही आहेत. आपलं जे आहे ते नश्वर शरीर आहे. तर पहिला फरक आपण सांगितला, की आपलं शरीर नश्वर आहे, भगवंतांचं सच्चित आनंद दिव्य शरीर आहे. दुसरा फरक आपण सांगितला, की आपलं शरीर हे 6 वेगवेगळ्या बदलांमधून जातं. जन्म घेण्यापासून ते मृत्यू पावेपर्यंत. परंतु भगवंतांचं शरीर हे कोणत्याही जीवनाच्या त्यांच्या अवस्थेमध्ये तेवढं शक्तिशाली राहतं आणि चिरतरुण्याच्या पुढे त्यांचं वय कधी वाढत नाही भगवंतांचं. आणि तिसरा फरक आपण सांगितला, की आपल्या शरीराचे वेगवेगळे अंग केवळ त्यांना ठरवून दिलेलंच कार्य करू शकतात. ज्याप्रमाणे एखाद्या खाद्यपदार्थाचा जर आस्वाद घ्यायचा, तर तो खाद्यपदार्थ हातात घेऊन तोंडात टाकणं क्रमप्राप्त आहे. परंतु भगवंतांसाठी तसं नाही. भगवंतांचं कोणतंही एक इंद्रिय बाकी सर्व इंद्रियांचं कार्य करण्यासाठी सक्षम आहेत. जसं की केवळ दृष्टिक्षेप टाकून पण भक्तांनी दिलेलं जे भोग आहे, ते पदार्थ स्वीकारू शकतात. अशा प्रकारे भगवंतांचं शरीर हे दिव्य आहे आणि आपलं कसं आहे? नश्वर आहे. कुणाला काही प्रश्न आहे प्रभूजीच, माताजीच, की कशाप्रकारे भगवंतांच्या शरीरामध्ये आणि आपल्या शरीरामध्ये साधर्म्य काय आहे आणि फरक काय आहे? ह्या गोष्टी पाहिल्या आपण. हरे कृष्ण. हो प्रभूजी. क्लिअर आहे? ठीक आहे. ठीक आहे, आपण पुढे जाऊ. श्लोक क्रमांक 33. कळण्यासाठी अवघड वाटत आहे का प्रभूजीच, माताजीच,
हे सगळ्या गोष्टी लक्षात येत आहेत, ज्या जे आपण रेफरन्सेस पाहत आहोत कोणत्या श्लोकांमधून वगैरे? हो, समजतंय प्रभूजी. हो प्रभूजी, समजतंय. ठीक. कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. श्लोक क्रमांक 33. नद्योऽस्य नाड्योऽथ तनूरुहानि नाट्योऽस्य नाड्योऽथ तनूरुहानि महीरुहा विश्वतनोर्नृपेन्द्र विश्वतनोर्नृपेन्द्र अनन्तवीर्य श्वसितं मातरिश्वा अनन्तवीर्यः श्वसितं मातरिश्वा गतिर्वयः कर्मगुणः प्रवाहः गतिर्वयः कर्मगुणप्रवाह. कुणाला वाचायचंय का प्रभूजीच माताजी? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, मी वाचू? हा. क्षितिजा माताजी का? हरे कृष्ण. हो. हा. संजना माताजी, तुम्ही पुढचं वाच. हरे हो चालेल प्रभूजी. हरे कृष्ण. हा. कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. हे राजन, नद्या म्हणजे विराट शरीरातील वाहिन्या आहेत. वृक्ष हे शरीरावरील केस, तर सर्वशक्तिमान वायू हा त्यांचा श्वासोच्छ्वास आहे. व्यतीत होणारा काळ ही त्याची हालचाल आणि त्रिगुणांच्या प्रतिक्रिया ही त्याची कार्य आहेत. तात्पर्य: काही मतप्रवाह चुकीचे समजतात, त्याप्रमाणे भगवंत म्हणजे काही निर्जीव दगड नव्हे किंवा ते निष्क्रियही नाहीत. कालप्रवाहाबरोबर त्यांची गती आहे, म्हणून ते आपल्या वर्तमान क्रियांसहित भूत भविष्य सर्व काही जाणतात. त्यांना अज्ञात असे काहीच नाही. त्रिगुणांच्या प्रतिक्रियांनुसार बद्ध जीव संचलित होतात व या प्रतिक्रिया म्हणजेच विराट रूपाची कार्य आहेत. भगवद्गीतेत एक मिनिट. हा. भगवद्गीतेत 7.12 सांगितल्याप्रमाणे प्रकृतीचे गुण हे त्यांच्याच अध्यक्षतेखाली कार्य करीत असल्याने नैसर्गिक कार्ये ही आपोआप किंवा अंधपणे घडित नाहीत. कार्य करण्यामागची शक्ती म्हणजेच भगवंतांची अध्यक्षता आहे. म्हणूनच चुकीने समजले जाते त्याप्रमाणे भगवंत हे कधीच निष्क्रिय नाहीत. वेद सांगतात की ज्याप्रमाणे अध्यक्षाला किंवा संचलनकर्त्याला व्यक्तिशः काहीच करायचे नसते, त्याप्रमाणे भगवंतांनाही व्यक्तिशः काहीच करायचे नसते. सर्व काही त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडते. गवताचे पातेही त्यांच्या आज्ञेवाचून हलू शकत नाही. ब्रह्मसंहितेत 5.48 म्हटले आहे की सर्व ब्रह्मांडे आणि त्यांचे अधिपती हे भगवंतांच्या केवळ एका श्वासापर्यंत अस्तित्वात राहतात. याचीच पुष्टी या श्लोकामध्ये करण्यात आली आहे. ज्या वायूमध्ये ब्रह्मांडे आणि त्यामधील ग्रहलोकही अस्तित्वात आहेत, तो वायू म्हणजे त्या आव्हानातीत विराट पुरुषाचा केवळ अत्यल्प श्वासोश्वास आहे. म्हणून नद्या, वृक्ष, वायू आणि व्यतीत होणारा काळ आदी गोष्टींचाही अभ्यास करून भगवंतांविषयी जाणीव होऊ शकते व अशा रीतीने भगवंतांच्या निराकार संकल्पनेमुळे दिशाभूल होणार नाही. भगवद्गीतेत 12.5 म्हटले आहे की बुद्धीने परमसत्याच्या साकार रूपाला जाणू शकणाऱ्या लोकांपेक्षा निराकार संकल्पनेकडे कल असणाऱ्यांना अधिक क्लेश सहन करावे लागतात. हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. तर इथे सांगितलेलं आहे की भगवंत हे निराकार नाही आहेत आणि ते निष्क्रियही नाही आहेत. की ज्या प्रकारे उदाहरण दिले की एखाद्या कोणत्याही कॉर्पोरेट म्हणजे एखादी कोणतीही कंपनी असेल, त्यांचे अध्यक्ष ज्यावेळेस आपण म्हणतो की ती कंपनी चालवत आहेत, याचा अर्थ असा नाही की तो व्यक्ती प्रत्यक्षात येऊन ग्राउंड लेवलचे कोणते कार्य करत आहे. तो व्यक्ती ती कंपनी चालवत आहे याचा अर्थ त्या कंपनीचं जे व्यवस्थापन आहे, जे मॅनेजमेंट आहे, ते व्यवस्थापन ते अध्यक्ष चालवत आहेत आणि त्यांच्याद्वारे त्या व्यवस्थापनाद्वारे त्या कंपनीचे सर्व जे कार्यकलाप आहेत ते पार पडत आहेत. त्याचप्रमाणे भगवंत पण त्यांच्या सर्व व्यवस्थापनाद्वारे त्यांनी ठरवून दिलेले, नेमून दिलेले जे अधिकारी आहेत, वेगवेगळे देवी देवता इत्यादी, त्यांच्याद्वारे ही सर्व सृष्टी चालवत आहेत. आणि इथे सांगितलंय की व्यतीत होणारा काळ ही त्यांची म्हणजे विराट रूपाची हालचाल आणि त्रिगुणांच्या प्रतिक्रिया ही त्यांची कार्य आहेत.
तर विशेषतः त्रिगुणांच्या म्हणजे जे 3 गुण वेगवेगळे कोणते आहेत? सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. तर असं सांगितलंय की ह्या भौतिक जीवनामध्ये, या भौतिक जगामध्ये कोणतीही व्यक्ती, वेगवेगळे प्रकारचे प्राणी मात्र जे काही कार्य करतात, ते ह्या 3 गुणांच्या खाली म्हणजे त्या 3 गुणांच्या अधिपत्याखाली ही कार्य केले जातात. जसं की आपण कधी-कधी पाहतो, की काही-काही वेळेस ज्यावेळेस आपण सत्वगुणामध्ये असतो, त्यावेळेस आपल्याला खूप चांगल्या गोष्टी कराव्या वाटतात. कुणाला मदत करावी वाटते, दान-धर्म करावा वाटतो किंवा भगवंतांच्या भक्तीमध्ये काही करावं वाटतं. तर हे झाला सत्वगुणांचा प्रभाव. त्याचप्रकारे रजोगुणाच्या प्रभावामध्ये जी भौतिक गोष्ट प्राप्त करण्याची लालसा वगैरे आहे, ती खूप अधिक प्रमाणामध्ये वाढते आणि ती लालसा पूर्ण न झाल्यानंतर जो तमोगुण आहे त्याच्या प्रभावाखाली व्यक्ती खूप जास्त रागात येतो किंवा कुणाला काहीतरी हानी करावीशी वाटते, एखाद्या गोष्टीची तोडफोड करावीशी वाटते किंवा कधी आळस वाटणे, काहीच करावंसं न वाटणे, हा पण तमोगुणाचा प्रभाव आहे. तर शास्त्र सांगतं की ह्या भौतिक जगामध्ये ह्या 3 गुणांच्या अधिपत्याखालीच एका बद्ध जीवाचे सगळे वेगवेगळे कार्य चालू राहतात. परंतु ह्या 3 गुणांचे जे स्वामी आहेत, ते स्वतः भगवंत आहेत आणि भगवद्गीतेत याच्याविषयी आपल्याला श्लोक पाहायला मिळतो, की ज्याच्यात भगवंत सांगतात 10व्या अध्यायामध्ये अ, 1 मिनिट हां, आपण तो श्लोक पाहू. मया अध्यक्षेण प्रकृती सूयते स चराचरं हेतुना नेव कौन्तेय मया सॉरी 7वा नाही सॉरी 10वा नाही 9वा अध्याय आहे 9.10 मया अध्यक्षेण प्रकृती सूयते स चराचरं विकासनानेन कौन्तेय जगत विपरिवर्तते. एक मिनिट उघडत नाहीये 9-10 तर याच्यामध्ये भगवंत या श्लोकामध्ये सांगतात, की "हे अर्जुना, कशाप्रकारे ही जी भौतिक प्रकृती आहे, मटेरियल नेचर, ती भगवंतांच्याच देखरेखीखाली चालते. द मटेरियल नेचर वर्क्स अंडर कृष्णाज डिरेक्शन." कृष्णाच्या देखरेखीखाली ही भौतिक प्रकृती कार्य करते आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे चल आणि अचल जीव आहेत, ते ह्याच भौतिक प्रकृतीच्या अधिपत्याखाली जन्मास येतात आणि वेगवेगळे कार्य करतात. आणि ह्याच भौतिक प्रकृती आणि त्याचे जे 3 गुण आहेत, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण यांच्या अधिपत्याखाली हे भौतिक जगत अनेक वेळेला अस्तित्वात येतं, काही वेळ थांबतं आणि नंतर प्रलय पण होतो, नष्ट पण होतं. तर इथे या श्लोकामध्ये भगवंत सांगत आहेत, की हा जो काळाचा प्रभाव आहे, ज्याने जे भौतिक जगत अस्तित्वात येतं, काही काळ राहतं आणि नंतर नष्ट होतं. हा काळाचा प्रभाव पण भगवंतांचीच भगवंतांच्याच विराट रूपाचा भाग आहे. आणि आधीच्या श्लोकामध्ये एक गोष्ट सांगायची राहून गेली, की आधीच्या श्लोकामध्ये सांगितलंय, की कशाप्रकारे यमराज हे पण त्या विराट रूपाच्या मुख समान आहेत. तर यमराजांच्या बाबतीमध्ये एक गोष्ट खूप जाणून घेणं आवश्यक आहे, की सामान्य पापी लोकांसाठी यमराज हे जरी भयावह वाटत असतील, तरी भगवंतांचे एक महान भक्त आहेत ते. इनफॅक्ट भागवत सांगतं, की भगवंतांचे जे 12 श्रेष्ठ शुद्ध भक्त आहेत, त्या 12 श्रेष्ठ शुद्ध भक्तांपैकी यमराजजी एक आहेत आणि त्याच्यामुळे भगवत भक्तांना त्यांच्यापासून भिण्याचं कारण नाहीये. जसं की उदाहरण दिलं जातं, की पोलीस हे चांगले आहेत का वाईट आहेत? एका गुन्हेगारासाठी भीतीदायक आहेत. परंतु कायद्याचं पालन करणाऱ्या नागरिकांसाठी त्यांना घाबरण्याचं कारण नाहीये. कारण आपण जर कायद्याचं पालन करत राहिलो, तर विनाकारण येऊन ते कुणाला त्रास देणार नाहीत. त्याच प्रकारे यमराजांचं पण आहे, हरे कृष्ण, की की हरे कृष्ण, की जे भगवत भक्त आहेत, भक्ती मार्गामध्ये भगवंतांशी जोडलेले आहेत, त्यांच्यासाठी यमराजांना घाबरण्याचं काही कारण नाहीये. आणि असं सांगितलं जातं, की कदाचित ह्या भौतिक जगातल्या कायद्यापासून कुणी वाचू शकेल, चुकीच्या प्रकारचं कार्य करून. पण कोणताच व्यक्ती यमराजांच्या
सुपरविजन, आधिपत्याखाली त्यांची जी देखरेख आहे, भौतिक जगावरील जे वेगवेगळे बद्धजीव कार्य करत आहेत, त्या भौतिक जगतातील जीवांच्या कार्य करण्यावर त्यांची जी देखरेख आहे, त्या देखरेखीखालून कोणी सुटू शकत नाही. याचा अर्थ आपण केलेली प्रत्येक चांगली किंवा वाईट गोष्ट यांचा रेकॉर्ड यमराजांकडे आहे आणि यमराजांद्वारे भगवंतांकडेही आहे. तर ह्या कायद्यातून भौतिक जगातल्या कधी आपण निसटू शकू, परंतु यमराजांच्या कायद्यातून किंवा भगवंतांच्या कायद्यातून कुणीही व्यक्ती चुकू शकत नाही. त्याच्यामुळे भगवत भक्त नेहमी काळजी घेतात, की या जगामध्ये अस्तित्वात असताना असं कोणतं कार्य आपण करू नये, जे की भगवंतांनी घालून दिलेल्या नियमांच्या विरुद्ध असावं. तर यासोबतच आपण इथे थांबू. प्रभुजीच, माताजीच. कुणाचा काही प्रश्न आहे का? आपण आज केलेल्या मुद्द्यांवर चर्चा केल्यावर? हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रभुजीच, माताजीच. ठीक आहे. खूप खूप धन्यवाद आपल्या सर्वांना आणि आपण येणाऱ्या आठवड्यामध्ये पुन्हा भेटूया. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभु। हरे कृष्ण हरे प्रभुजी. हरे कृष्ण. कृष्ण. सादर प्रणाम प्रभुजी. धन्यवाद प्रभुजी. धन्यवाद प्रभू. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. धन्यवाद. धन्यवाद. हरे कृष्ण प्रभुजी। हरे कृष्ण. यस प्रभुजी. अं, एक शंका म्हणण्यापेक्षा हे आपण आता जी यम यांचा जो विचार आता आपण केला की नाही, हा. तर हे पांडव ज्या वेळेला ह्याच्यामध्ये होते, त्याच्यामध्ये वनवासात, त्यानंतर ते पाणी शोधण्यासाठी गेले आणि युधिष्ठिरांना ते यक्ष प्रश्नांच्या बाबतीत उत्तर द्यायला लागले. हो. तर तो यक्ष हे म्हणजे ते मोठ्या यमराज. यमराज होते. हो. तर हे कसं काय यमराज यक्षाच्या रूपात कसे काय आले ते का माहिती आहे? एक गोष्ट समजून घ्या, की भगवंत कधी-कधी त्यांच्या भक्तांची परीक्षा पण घेतात. हो ना? तर हे दाखवण्यासाठी सामान्य लोकांना त्या भक्तांची महिमा सांगण्यासाठी, महिमा दाखवण्यासाठी. तर यमराजांच्या द्वारे भगवंतांनी युधिष्ठिर महाराजांची विशेषतः आणि पांडवांची महिमा दाखवण्यासाठी तो प्रसंग स्थापित केला, की ज्याच्यामध्ये यमराजांनी अट ठेवली, यक्षांनी अट ठेवली, की त्यांनी विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर दिल्याशिवाय कोणीही त्या सरोवराचं पाणी पिऊ नये, नाहीतर ते मूर्छित होऊन पडतील. आणि जे वेगवेगळे प्रश्न विचारले त्यांनी आणि त्याच्यामध्ये युधिष्ठिर महाराजांनी दिलेले उत्तरं, त्याच्यातून कितीतरी वेगवेगळे धडे घेण्यासारखे. जसं की यक्षांनी विचारलं, की या जगातली सर्वात आश्चर्याची गोष्ट कोणती? तर युधिष्ठिर महाराजांनी सांगितलं, प्रत्येक क्षणी अनेक लोक मृत्यूच्या मुखात पडत आहेत, परंतु प्रत्येक जण असा विचार करतो, की मला मृत्यू कधीच येणार नाही, जे राहिलेले आहेत ते. तर ही सगळ्यात आश्चर्याची गोष्ट आहे. तर याच्याद्वारे युधिष्ठिर महाराजांचं तर महानता कळते, की भक्तीमध्ये किती परिपक्व होते ते आणि सामान्य लोकांसाठी धडा पण मिळतो, की आपण पण कशी काळजी घ्यायला पाहिजे आणि नेहमी तयारी करायला पाहिजे त्या अंतिम परीक्षेसाठी. हो ना? तर कधी-कधी भगवंत आपल्या महान भक्तांची, कधी-कधी नाही, जवळपास प्रत्येक महान भक्तांची आपल्याला अशी कठोर परीक्षा घेतली गेलेली पाहिजे, या जगाला धडा मिळण्यासाठी, शिकण्यासाठी. ठीक आहे प्रभूजी. दुसरा प्रश्न, आता नेहमी आपण आपलं व्यवहारात हे करताना सुद्धा की एक चित्रगुप्त म्हणून एक संकल्पना येते. तरी सेक्रेटरी आतापर्यंत आपण यमराजांचे. कुठं आहे चित्रगुप्त हे व्यक्तिमत्व कुठे दिसलं नाही, म्हणून म्हटलं नेमकं काय आहे ते, काय माहिती? तुम्हाला जर त्यांचा रेफरन्स पाहिजे शास्त्रामध्ये, तर श्रीमद भागवताच्या 6व्या स्कंदामध्ये जिथे अजमेल यांची कथा सांगितलेली आहे, त्याच्यामध्ये त्यांचं वर्णन येतं. चित्रगुप्त हे यमराजांचे सेक्रेटरी आहेत, जे की त्यांची नोट कीपिंग ठेवतात सर्व. तर प्रत्येक जीवाचे जे पुण्यकर्म आणि पापकर्म यांचा लेखाजोखा चित्रगुप्त मेंटेन करतात यमराजांसाठी. ओके, ओके, येस.
ठीक आहे. तर निश्चित ते पण, कारण यमराज हे भगवंतांचे महान भक्त आहेत आणि त्यांचे असिस्टंट हे पण भगवंतांच्या सेवेमध्ये जोडलेले आहेत. कारण ठीक आहे. चर्चेत आपल्या कुठंच आले नाहीत ते, म्हणून हा म्हटलं हा नेमकं अच्छा, काय. चालेल ओके. चालेल. हरे कृष्ण. ठीक आहे. हरे कृष्ण. खूप खूप हरे धन्यवाद. हरे कृष्ण.